रांजणगावमध्ये आपल्याला हे यश मिळालं. आता निकाल लागला. कार्यकर्ते लढत होते. आणि आम्ही कुणी प्रचारात पूर्वात नाही. किरण अफवा काय केली, मलाच तिकीट होतं, पण बंटी पाटलांनी सांगितलं की मला नाही तिकीट दिलं तर मी भाजपत होते. ती उमेदवारी सर्वेच्या आधारे सगळ्या पक्षाच्या लोकांनी मिळून एकत्र ठरवली. कोणीही सांगितलं ना कॅन्सर झाला आहे, किंवा काय झालं, अशा घटना तुम्हाला घडल्या. ठीक आहे, झालं गेलं, गंगेला भेटले, आणखीन एक जागा वाढली असती. रोडेगावचे कार्यकर्ते पेशाने भेटले, सातगावचे कार्यकर्ते पेशाने भेटले, सगळेच कार्यकर्ते भेटले. मी तुम्हाला डावं करू इच्छित नाही, परंतु आपण कुठेतरी कमी करू. तुम्ही मला सांगा की शिरूरच्या जिल्हा परिषदमध्ये मोनिका ताई हरवून येतात, तिसऱ्यांदा मला आणि किती मताधिक्य? 24,000 मतांच्या मताधिक्याने जिल्हा परिषद. प्रफुल्ल 18 ते 20,000 मताच्या मताधिक्य. सगळे राज्यातली ताकद आणि सगळ्या गोष्टी वापरल्यानंतर सुद्धा रांजणगाव गटामध्ये आपण फक्त विरोधी पक्ष 2,000 मतांनी हरवले. ठीक आहे, केलेली काय मला एवढंच या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायचं. ज्या वेळेला इकडं निकाल लागत होते त्या दिवशी मी हॉस्पिटलमधून घरी जातो. डॉक्टरांनी सांगितलं की ऑब्झर्वेशनसाठी 10 दिवस मुंबईतच राहा. मला हा सोशल मीडिया असेल, हे छोटे छोटे युट्यूबर पत्रकार असतील, त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आणि माझ्याही पक्षाचे कार्यकर्ते, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, यांना सगळ्यांना विनंती की या मी सगळे साक्षीदार गेल्या 35-40 वर्षाच्या राजकारणात आपण कधी कोणाची निंदा नालस्ती केली, कोणाला नावं ठेवली नाही. आता हा नवीन ट्रेंड आला आहे. महत्वाकांक्षा सगळ्यांनाच असतं. वेळी त्याचा वाटा त्याला त्यावेळेला मिळेल. तुम्हाला एकच सांगायचं, दादा केलं इंदापूरच्या सगळ्या जागा निवडून आल्या.
बारामतीच्या सगळ्याच्या सगळ्या झाल्या, मावळच्या सगळ्याच्या सगळ्या झाल्या, आणि शिरूरची पंचायत समिती आपल्या ताब्यात आली आणि आंबेगावची सुद्धा पंचायत समिती आपल्या ताब्यात आली. लहान लहान कार्यकर्त्याचे बरोबर, परंतु गट तट मतभेद म्हणजे राजकारणामध्ये राजकारण करा, निवडणूक संपली की राजकारण संपलं पाहिजे. आणि म्हणून माझी राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचे जास्त नादी लोक काय छापायचं आहे, काय दाखवायचं. माझ्यावर अनेक वेळेला असे वाद झालेले, परंतु इतक्या हीन पातळीवर जाऊ ज्या वेळेला समाजामध्ये आपण रुजवायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपली वैचारिक लेवल कुठे चाललेली हे आपण सगळ्या